नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण आर्थिक विश्लेषणाची साधने या घटकातील फलन संबंध आणि शेड्यूल किंवा कोष्टक या दोन घटकांचे अध्ययन केलेलं आहे. आजच्या तासिकेला आपण पुढील आकृती किंवा आलेख आणि समीकरणे या दोन घटकांचे अध्ययन करणार आहोत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील आर्थिक विश्लेषणाचं साधन आहे त्याला आपण अशा प्रकारे आकृती म्हणतो, आलेख म्हणतो किंवा वक्र देखील म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी अशा प्रकारे अनुसूचीमध्ये, तक्त्यामध्ये किंवा कोष्टकामध्ये जे दर्शवलेलं आहे, जी संख्यात्मक आकडेवारी दर्शवलेली आहे, ती जेव्हा अशा प्रकारच्या आलेख किंवा वक्राच्या साहाय्याने स्पष्ट केली जाते तेव्हा तो जो काही फलन संबंध आहे तो फलन संबंध अधिक स्पष्ट होत असतो. आणि असे जे काही सिद्धांत आहे, अर्थशास्त्रातले सिद्धांत, ते विद्यार्थ्यांना सहज लक्षात येतात. आणि म्हणून या ठिकाणी अनुसूचीतील किंवा तक्त्यात घेतलेली जी काही संख्यात्मक आकडेवारी आहे, ती संख्यात्मक आकडेवारीचा उपयोग आलेखामध्ये केला जातो. आणि त्याच्या आधारे अशा प्रकारे या ठिकाणी डी हा जो काही मागणी वक्र आहे, हा डी मागणी वक्र काय दर्शवतो की अशा प्रकारे किंमत आणि मागणी यातला त्यातला संबंध दर्शवत असतो. आणि म्हणून किंमत आणि मागणी यामध्ये असणारा जो काही संबंध आहे तो विषम आहे किंवा व्यस्त आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा डी जो काही वक्र आहे तो डावीकडून उजवीकडे खाली उतरत जाणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे अनुसूचीतील किंवा तक्त्यामध्ये घेतलेली जी काही आकडेवारी आहे, संख्यात्मक आकडेवारी आहे, ती उपयोगात आणून आलेख काढता येतो. तथ्यांना किंवा आकडेवारीला स्पष्ट रूपामध्ये समजण्यासाठी आलेख किंवा बिंदुरेखीय चित्र ही एक महत्त्वपूर्ण सांख्यिकीय पद्धत आहे की अशा प्रकारे अनेक बिंदू त्या विशिष्ट भागामध्ये घ्यायचे आणि नंतर ते सर्व बिंदू एकमेकांना जोडले की अशा प्रकारचा एक वक्र आपल्याला मिळतो. आणि त्या वक्राच्या आधारे आपण अशा प्रकारे त्या दोन घटकांमधला संबंध काय आहे तो स्पष्ट करतो. म्हणजे इथं किंमत आणि मागणी, इथं त्यालाच आपण प्राइस आणि डिमांड यातला संबंध या ठिकाणी अशा प्रकारे स्पष्ट केलेला आहे. म्हणजे मागच्या अनुसूचीमध्ये, तक्ता किंवा कोष्टकामध्ये जो काय अशा प्रकारचा दोन चलांमधला जो संबंध आहे, जो संबंध आपण बघितला त्या कोष्टकामध्ये किंवा अनुसूचीमध्ये मांडलेला होता, तोच संबंध या ठिकाणी अशा प्रकारे आकृती किंवा आलेख किंवा वक्राच्या रूपाने स्पष्ट केलेला आहे. दोन चलामधील फरक स्पष्ट करण्यासाठी एकाच आलेखावर दोन्ही गोष्टींचं किंवा दोन्ही घटकांचं प्रदर्शन करता येतं किंवा दोन्ही घटक स्पष्टपणे दाखवता येतात. आणि दोन्हीच्या स्तरांना एकाच भुजेवर प्रदर्शित करून आलेख तयार केला जातो. म्हणजे या ठिकाणी आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अशा प्रकारे OX जो अक्ष आहे, या OX अक्षावर मागणी दर्शवलेली आहे, तर OY अक्षावर मात्र किंमत दर्शवलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा 0 आहे किंवा O अक्ष आहे, इथून अशा प्रकारे मागणी सुरू होते, समजा, किंवा किंमत सुरू होते 10, 20, 30, 40, 50, 60, 70 या पद्धतीने ही किंमत वाढत जाते. आणि या ठिकाणी अशा प्रकारे मागणी आहे 10, 20, 30, 40, 50, 60, 70 किंवा 100, 200, 300, 400, 500 अशा प्रकारचे या ठिकाणी हे परिमाण घेतलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी या वस्तूची मागणी आणि वस्तूची किंमत यातला जो काही फलन संबंध आहे तो फलन संबंध आपण स्पष्ट केला पहिल्या घटकामध्ये, त्याला आपण फंक्शनल रिलेशनशिप म्हटलं. त्यानंतर दुसऱ्या घटकामध्ये अनुसूची एक विशिष्ट असा तक्ता तयार केला की किंमत आणि मागणी याचा काय संबंध आहे तो आपण दुसऱ्या घटकामध्ये स्पष्ट केला आर्थिक विश्लेषणाच्या साधनामध्ये. आणि मग अशा प्रकारे किंमत 10, 20, 30, 40, 50, 60 अशी वाढत जात असताना मागणी 600, 500, 400, 300, 200, 100 अशी कमी कमी होत जाते. किंवा या ठिकाणी किंमत कमी कमी होत असताना मागणी वाढत जाते. हा आपण संबंध त्या अनुसूचीमध्ये, तक्त्यामध्ये किंवा कोष्टकात दर्शवला. आणि तोच घटक आपण या ठिकाणी काय केलेला आहे, आलेख किंवा वक्र किंवा आकृतीच्या साहाय्याने इथे स्पष्ट केलेला आहे. केवळ वेगवेगळ्या प्रदर्शनाकरिता एकाच आलेखावर वेगवेगळ्या रेषांचा उपयोग केला जातो. आता इथं आपण अर्थशास्त्रामध्ये अशा प्रकारे OX अक्ष, OY अक्षावर आलेख दर्शवतो किंवा त्या दोन घटकांमधला किंवा दोनपेक्षा अधिक जे काही वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांचा सहसंबंध स्पष्ट केला जातो. म्हणजे आपण याच OX आणि OY अक्षावर या ठिकाणी दुसरा एक वक्र काढू शकतो, जो वक्र पुरवठा वक्र ज्याला म्हणतो आपण SS. तो अशा प्रकारे या O या अक्षाकडून निघतो आणि अशा प्रकारे तो
या डी अक्षाच्या वरती जातो, म्हणजे अगदी क्रॉस, जसं गुणिलेचं जे चिन्ह आहे त्या पद्धतीने. आणि मग अशा प्रकारे एकाच OY आणि OX अक्षावर आपण अशा प्रकारे DD आणि मागणी आणि पुरवठा या दोघातला संबंध स्पष्ट करू शकतो, म्हणजे किंमत. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे दोन सरळ रेषा जेव्हा परस्परांना काटकोनामध्ये छेदतात तेव्हा त्या अक्षाला मागे आपण त्या रेषांना अक्ष म्हणतो. आणि म्हणून यामध्ये OX आणि OY अक्ष आहेत. या OX आणि OY अक्षावर अशा प्रकारचे आलेख काढले जातात. किंवा तुम्ही यापूर्वी 11वी 12वीला किंवा 9वी 8वी 9वी 10वीला आलेख किंवा वक्र या पद्धतीचा अभ्यास केलेला आहे, की अशा प्रकारची जी काही संख्यात्मक आकडेवारी आहे ती संख्यात्मक आकडेवारी आपण अशा प्रकारे त्या विशिष्ट आलेखावर किंवा OX आणि OY अक्षावर स्पष्ट करत असतो, ज्याला मराठीमध्ये अक्ष अक्ष आणि अय अक्ष असं म्हटलं जातं. आणि मग अशा प्रकारे दोन घटकामधला संबंध या अक्ष आणि अय अक्षावर स्पष्ट करून त्यामध्ये कसा बदल झालेला, किंवा यापूर्वी तुम्ही लोकसंख्या घटकामध्ये शिकला असाल की अशा प्रकारे दर 10 वर्षांनी लोकसंख्येची जनगणना केल्यानंतर अशा प्रकारे दर 10 वर्षामध्ये देशाच्या लोकसंख्येमध्ये किती प्रमाणात वाढ झालेली आहे हे आलेखाद्वारे स्पष्ट केलं जातं. म्हणजे जी काही संख्यात्मक आकडेवारी आहे तीच संख्यात्मक आकडेवारी अशा प्रकारे या ठिकाणी ती या आलेखामध्ये, वक्रामध्ये किंवा आकृतीमध्ये स्पष्ट केली जाते. म्हणजे आणि म्हणून अशा प्रकारे आर्थिक विश्लेषणाची 3 साधनं आहेत. फलन संबंध, त्यानंतर दुसरा घटक बघितला आपण, त्याला अनुसूची, कोष्टक किंवा तक्ता म्हटलेला आहे, तो आपण बघितला. आणि आता हा बघितला की आलेख किंवा वक्र, म्हणजे अशा प्रकारे सिक्वेन्स आहे त्याचा, की पहिला फलन संबंध, अर्थशास्त्रातलं जे काही वेगवेगळे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतामध्ये दोन घटकामधला फलन संबंध स्पष्ट केला जातो. त्यानंतर फलन संबंध स्पष्ट केल्यानंतर त्याचं अनुसूची, कोष्टक किंवा तक्ता तयार केला जातो. पुन्हा त्या तक्त्याचं रूपांतर हा जो आलेख घटक आहेत किंवा वक्र आहेत किंवा त्याला आकृती म्हणतो त्यामध्ये स्पष्ट केला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यातला शेवटचा की एक्स अक्षावर स्वतंत्र चल, इंडिपेंडंट व्हेरिएबल, म्हणजे OX अक्षावर अशा प्रकारचा स्वतंत्र, म्हणजे मागणी हा स्वतंत्र चल आहे आणि मागणी हा स्वतंत्र चल किंमत आणि उत्पन्न या घटकावर अवलंबून असतो. म्हणजे जसं किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध आहे, तसंच या ठिकाणी मागणी आणि उत्पन्न यामध्ये मात्र समसंबंध आहे, की व्यक्तीचं उत्पन्न वाढलं की वाढणाऱ्या उत्पन्नानुसार व्यक्ती अशा प्रकारे वस्तूच्या मागणीत वाढ करतो. आणि जर उत्पन्न कमी झालं तर जसं उत्पन्न कमी होतं त्या कमी होणाऱ्या उत्पन्नाबरोबर व्यक्ती आपण उपभोग घेत असलेल्या वस्तूची मागणी देखील कमी करत असतो. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी OX अक्षावर हा इंडिपेंडंट व्हेरिएबल घेतला जातो, तर Y अक्षावर विसंबित, म्हणजे किंमत हा घटक मागणी या घटकावर अवलंबून असल्यामुळे त्याला आपण डिपेंडंट व्हेरिएबल असं म्हणतो. आणि म्हणून प्रत्येक अक्षासाठी मोजमापाचं स्वतंत्र एकक उपयोगात आणलं जातं. म्हणजे मगाशी मी सांगितलं की अशा प्रकारे 10, 20, 30, 40, 50, 60 या पद्धतीने, किंवा 100, 200, 300, 400, 500, 600 या पद्धतीने मागणी, किलोग्राम मागणी दर्शवली जाते. आणि मापनाचे एकक व त्याचे प्रमाण निश्चित केल्यानंतर X आणि Y च्या आलेखावर त्याच्या नोंदी केल्या जातात. आणि अशा नोंदी केल्यानंतर अनेक बिंदू दर्शवले जातात आणि हे सर्व बिंदू एकमेकांना जोडले असतात. एक विशिष्ट वक्र मिळतो, जसं आपण या आकृतीमध्ये बघितलेले की या ठिकाणी D आणि D हा जो वक्र आहे तो आपल्याला इथून मिळालेला आहे. म्हणजे अनेक बिंदू जोडले आणि या बिंदूंना जोडल्यानंतर हा DD वक्र आपल्याला मिळतो. अशा भिन्न बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला आलेख किंवा वक्र असं म्हटलं जातं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विश्लेषणाच्या साधनामध्ये शेवटचं साधन आहे, त्याला आपण समीकरण किंवा इक्वेशन असं म्हणतो. टूल्स ऑफ इकॉनॉमिक अनालिसिस किंवा आर्थिक विश्लेषणाच्या साधनामधलं शेवटचं साधन आहे ते म्हणजे समीकरण. 2 किंवा अधिक चलांमधील संबंध समीकरणाने दर्शवला जातो. जसं बघितलं की हे एक समीकरण आहे की मागणी आणि किंमत यामध्ये एक विशिष्ट संबंध आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्या मागणीचं समीकरण किंवा इक्वेशन मांडताना म्हटलं जातं की D इज अ फंक्शन ऑफ P, की कोणत्याही वस्तूची मागणी ही त्या वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते. आणि म्हणून मागणी हा स्वतंत्र चल आहे आणि किंमत हा त्यावर अवलंबून असणारा चल आहे. आणि म्हणून 2 किंवा अधिक चलांमधील संबंध समीकरणाने दर्शवला जातो. एखाद्या आर्थिक घटनेचे अधिक चांगले विश्लेषण करण्यासाठी त्या घटनेशी संबंधित घटकातील परस्पर संबंध अभ्यासण्यासाठी अशा प्रकारच्या समीकरण या साधनाचा किंवा आर्थिक विश्लेषणाच्या साधनाचा वापर केला जातो. गणिती समीकरणांना
डावी आणि उजवी अशा दोन बाजू असतात आणि या दोन्ही बाजू समान असतात, फलन समीकरणाचे रूपांतर गणिती समीकरणात येते. म्हणजे मगाशी सांगितलं की अशा प्रकारे डी इज अ फंक्शन ऑफ पी किंवा एस इज अ फंक्शन ऑफ पी म्हटलेलं आहेत. आपण एस इज अ फंक्शन ऑफ पी म्हटलेलं की अशा प्रकारे पुरवठा हा देखील या ठिकाणी किमतीवर अवलंबून, प्राइसवर किंवा किमतीवर अवलंबून असतो. किंवा त्याच्या अगोदर आपण एक उदाहरण घेतलं होतं की अशा प्रकारे ओ इज अ फंक्शन ऑफ NLKT किंवा त्यालाच आपण एरिया, लेबर किंवा त्यानंतर सी म्हणजे कॅपिटल, टी म्हणजे टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान आणि शेवटचं ई म्हणजे एंटरप्रेनर अशा प्रकारच्या 5 घटकांवर कोणत्याही वस्तूंचं उत्पादन अवलंबून असतं. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी हे जे काही समीकरण आहेत या समीकरणाचा जर विचार केला तर 2 किंवा अधिक चलांमधील संबंध अशा प्रकारच्या या समीकरणाने दर्शवला जातो. आणि ते समीकरण जे आहे त्या समीकरणाच्या साहाय्याने अशा प्रकारे या घटकामध्ये काय विशिष्ट सहसंबंध आहे तो दर्शवला जातो. आणि म्हणून उदाहरण द्यायचं झालं तर y इज अ फंक्शन ऑफ x असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी y ची किंमत 25 आहे आणि x ची किंमत 2 आहे. आणि म्हणून अशा प्रकारे यावरून असं स्पष्ट होतं की y हे x चे फलन आहे, म्हणजेच y हे x वर अवलंबून आहे व त्याच्यामधला नेमका गणिती संबंध दुसऱ्या समीकरणामध्ये दाखवलेला आहे. त्यालाच आपण येथे x हा स्वतंत्र चल असल्याने त्याला आपण धन 0 उणे अशी कोणती किंमत देऊ शकतो आणि y ची किंमत मात्र दरवेळेस समीकरणानुसार मोजावी लागते. किंवा आणखी एक दुसरं उदाहरण आहे I इज अ फंक्शन ऑफ R किंवा त्यालाच मराठीमध्ये I म्हणजे इन्व्हेस्टमेंट, F म्हणजे फंक्शन ऑफ आणि R म्हणजे व्याजदर, रेट ऑफ इंटरेस्ट. अशा प्रकारचं हे दुसरं समीकरण आहे. I इज अ फंक्शन ऑफ R की कोणत्याही देशातील गुंतवणूक ही त्या देशातील व्याजाच्या दरावर अवलंबून असते. म्हणजे व्याजाचे दर बदलले की त्याचा परिणाम त्या देशातल्या एकूण गुंतवणुकीवर देखील होत असतो. किंवा अजून एक तिसरं उदाहरण आहे, समीकरण आहे की S इज इक्वल टू Y मायनस C. त्यालाच आपण S म्हणजे सेव्हिंग इज इक्वल टू Y म्हणजे उत्पन्न मायनस C उपभोग असं म्हणू शकतो. की हे एक समीकरण आहे की बचत ही उत्पन्न आणि उपभोग यातला संबंध स्पष्ट करत असते. म्हणजेच या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीची बचत ही उत्पन्नावर अवलंबून असते आणि म्हणून व्यक्तीला मिळालेलं उत्पन्न तो उपभोगावर किती प्रमाणात खर्च करतो आणि उपभोगावर खर्च केल्यानंतर शिल्लक राहणारा भाग म्हणजे त्याची बचत असते. समजा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न हे 10,000 रुपये असेल आणि त्याचा उपभोग खर्च 7,000 रुपये असेल तर 10,000 वजा 7,000 बरोबर बचत येते 3,000. म्हणजे त्याची दर महिन्याची बचत 3,000 रुपये आहे असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या आर्थिक विश्लेषणाच्या साधनामधलं चौथं साधन आहे की इक्वेशन. म्हणजे या ठिकाणी तुमच्या एक लक्षात आलं असेल की या आर्थिक विश्लेषणाच्या साधनांचा टूल्स ऑफ इकॉनॉमिक अनालिसिसचा एक विशिष्ट असा क्रम आहे, ज्यामध्ये आपण पहिलं बघितलं फलन संबंध की एका चलाचा दुसऱ्या चलाशी काय संबंध आहे ते त्यामध्ये स्पष्ट केलं जातं. त्यानंतर त्यातला संबंध हा अनुसूची, तक्ता, कोष्टकाच्या साहाय्याने स्पष्ट केला जातो. जे आपण उदाहरणामध्ये बघितलं की वस्तूची किंमत रुपीजमध्ये सांगितली, त्यानंतर त्याची मागणी किलोग्राममध्ये, पुरवठा किलोग्राममध्ये आणि किमतीमध्ये वाढ होत असताना, किमतीमध्ये घट होत असताना त्याचा त्या वस्तूच्या मागणीवर आणि पुरवठ्यावर काय परिणाम होतो हे ते आपण दुसऱ्या घटकामध्ये अनुसूची, तक्ता किंवा कोष्टकामध्ये बघितलं. पुन्हा त्याचं रूपांतर कशामध्ये केलं जातं? आकृतीमध्ये, आलेखामध्ये किंवा वक्रामध्ये केलं जातं. हे आपण तिसऱ्या घटकामध्ये बघितलं. आणि अशा प्रकारे आता हा चौथा घटक आहे समीकरण, इक्वेशन, की अशा प्रकारे त्याच्या आधारे एक समीकरण मांडलं जातं. की समजा उदाहरणार्थ डी इज अ फंक्शन ऑफ पी म्हणजे कोणत्याही वस्तूची मागणी ही अशा प्रकारे त्या वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते. किंवा एस इज अ फंक्शन ऑफ पी की अशा प्रकारे पुरवठा हा त्या वस्तूच्या किमतीवर अवलंबून असतो. किंवा या ठिकाणी आपल्याला इथं दुसरं उदाहरण दिसतंय आय इज अ फंक्शन ऑफ आर की गुंतवणूक ही त्या व्याजाच्या दरावर अवलंबून असते. किंवा या ठिकाणी बचत ही व्यक्तीला मिळणारं उत्पन्न आणि व्यक्तीचा उपभोग खर्च यातला सहसंबंध स्पष्ट करते. किंवा व्यक्तीचं उत्पन्नातून उपभोग खर्च वजा जाता शिल्लक राहणारा भाग म्हणजे बचत होय. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी
या आर्थिक विश्लेषणाची जी काही साधनं आहेत, या आर्थिक विश्लेषणाच्या साधनामध्ये आज आपण 4 साधनांचा अभ्यास केलेला आहे. या चारही साधनं आहेत ते एकमेकाशी रिलेटेड आहे. म्हणजे फंक्शनल रिलेशनशिप, की अशा प्रकारे दोन चलामधला संबंध काय आहे, म्हणजे मागणी आणि किमतीतला संबंध, किंवा पुरवठा आणि या ठिकाणी किमतीतला संबंध, किंवा अशा प्रकारे बचत, उपभोग आणि उत्पन्न यातला संबंध काय आहे, किंवा अशा प्रकारे उत्पादन, एकूण उत्पादन कशावर अवलंबून असतं हे आपण या ठिकाणी बघितलं. त्याची अनुसूची किंवा तक्ता, कोष्टक कसं असतं, पुन्हा त्या कोष्टकाचं रूपांतर आकृतीमध्ये कसं केलं जातं, आणि एक विशिष्ट प्रकारचं समीकरण कसं मांडलं जातं हे यामध्ये आपण स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी असाइनमेंटसाठी प्रश्न असणार आहे की आर्थिक विश्लेषणाची साधने सविस्तर स्पष्ट करा. तर अशा प्रकारे या आर्थिक विश्लेषणाची ही प्रमुख 4 साधनं आहेत. फलन संबंध, त्यानंतर अनुसूची, त्याला तक्ता, कोष्टक असं म्हटलं जातं. तिसरं आहे की अशा प्रकारे पुन्हा त्या अनुसूची, तक्ता किंवा कोष्टकाचं रूपांतर या ठिकाणी अशा प्रकारच्या आलेखामध्ये, किंवा त्यालाच आपण वक्र म्हणू शकतो, किंवा त्यालाच आपण आलेख, आकृती, वक्र असं म्हणू शकतो. आणि चौथा घटक आहे त्याचं एक विशिष्ट असं समीकरण केलं जातं. आणि म्हणून तुम्हाला आर्थिक विश्लेषणाची साधनं सविस्तर स्पष्ट करा असा प्रश्न येऊ शकतो. या असाइनमेंट प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वहस्ताक्षरामध्ये लिहून त्याची PDF फाईल या मेलवर सेंड करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी आर्थिक विश्लेषणाच्या या 4 साधनांचा अभ्यास केला. राहिलेला भाग आपण पुढील तासाला घेऊ. ओके, थँक्यू, धन्यवाद.